बालमित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे अयोध्येचा राजा दशरथ. राजा दशरथ हा अयोध्येचा राजा होता. अयोध्या नगरी कोसल देशाची राजधानी होती. ती नगरी शरयू नदीच्या तीरावर वसली होती. अयोध्या नगरीतील लोक सुखी, समाधानी आणि आनंदी होते, कारण प्रजेची अहोरात्र काळजी घेणारा, प्रेमळ, दयाळू आणि पराक्रमी असा राजा दशरथ त्यांना मिळाला होता. आपल्याला राजा दशरथासारखा महान राजा मिळाल्याचा लोकांना फार आनंद होता. राजा दशरथ हे इक्ष्वाकू वंशातील एक प्रतापी राजे होते. त्यांचे मूळ नाव नेमी होते, परंतु त्यांचा रथ 10ही दिशांना संचार करू शकत होता, उडू शकत होता आणि पृथ्वीवर परत येऊ शकत होता. तसेच या सर्व दिशांमध्ये सहजपणे युद्धही ते करू शकत होते. या सर्व कारणामुळे त्यांना दशरथ हे नाव मिळाले. राजा दशरथाच्या अयोध्या नगरीत सारीच सुखे हात जोडून उभी होती. पण राजा दशरथाच्या मनात आणि सर्व प्रजेच्या मनात एकाच गोष्टीची खंत होती. ती म्हणजे राजाला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. राजा दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या, पण त्या तिघींपैकी कुणालाच संतान प्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे राजा दशरथ मनातून फार दुःखी होता. राज्याला युवराज हवा, राजाला वारस हवा अशी प्रजेचीही इच्छा होती, पण दैवी इच्छेपुढे कुणाचेही काहीही चालत नाही हेच खरे होते.